नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे इडली फ्राय। आपण जर इडली घरात बनवली तरी थोडे 5-6 इडल्या तरी राहतात, मग त्या फेकून न देता आपण त्याचा इडली फ्राय बनवून एक नवीन डिश तयार करू शकतो। त्याच्यासाठी मी एक 8 इडल्या घेतल्यात, त्याच्या बारीक कट करून घेतल्यात, हाताने घ्या किंवा चाकूने घ्या, करून घेतल्यात। आता आपण त्याचा इडली फ्राय बनवूया। तर तुम्ही बघू शकता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मोठे 3 चमचे तेल टाकलेले आहे आणि आता आपण तेल गरम होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडू द्यायची आहे छान। इडली वेस्ट न करता आपण हे इडली फ्राय करून मुलांना देऊ शकतोय। सॉस बरोबर वगैरे हे छान लागते, किंवा संध्याकाळी चहा बरोबर पण आपण हे खाऊ शकतोय। तर आता मोहरी तडतडायला लागले बघा। 1 चमचा जिरे टाकूया त्याच्यामध्ये। ह्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी मधून चिरून घेतल्यात, ह्या 4 ते 5 टाकायच्या, तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही। मी 4-5 टाकते। त्याला छान तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता टाकूया। छान फ्राय झालं की हळद अर्धा चमचा टाकूया आणि इडली टाकूया। ते मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघू शकताय तुम्ही मी एक 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे। आता वरून अशी कोथिंबीर घालूया आणि ह्याला आपण आता सर्व करून घेऊया। तर आता आपण इडली फ्राय तयार झालेला आहे, त्याला मी सॉस बरोबर आणि मेयोनीज बरोबर हे इडली फ्राय आपण आता सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकताय हे असं बघू शकता तुम्ही, हेल्दी आहे हे। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।